नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण गाव सुभानपूर, तालुका भोकरदन, जिल्हा जालना या ठिकाणी मका पिकाची पाहणी करता आलेलो आहे. तरी आपल्यासोबत शेतकरी बंधू पण सोबत आहेत आपल्या. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या वाहनाबद्दल आणि त्यांचं कसं मॅनेजमेंट वगैरे आहे त्याच्याबद्दल. तर नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा पूर्ण. माझं नाव सुरेश कुंडलिक नवल, राहणार सुदानपूर, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. बरं. मोबाईल नंबर सांगा. 78 75 41 43 34. बरं. तुम्ही कोणतं वाहन लागवड केलं आहे? आम्ही भारती 45 वाण लागवड केलेलं आहे. भारती 45. बरं. काय वाटलं तुम्हाला या वाहनाबद्दल, त्याची उगवण क्षमता, अळीचा प्रादुर्भाव याच्याबद्दल थोडं सांगा ना? उगवण शक्ती बी एकदम भारी आहे या व्हरायटीची. आणि अळीचं म्हणजे विशेष अळीची फवारणी घ्यायचं म्हणजे कामच नाही पडलं, पण एकच वेळेस फवारणी घ्यायला आहे. बरं, एक वेळेस तुम्ही फवारणी केलेली आहे, म्हणजे अळीचा प्रादुर्भाव बी कमी आहे बा. अळीचं म्हणजे जवळपास आम्हाला अळी आढळलीच नाही या वाणामध्ये. बरं, बरं. तर आपण म्हणतो, की आमचं आता कंपनीचं म्हणणं आहे बा, की बुडापासून तर टोकापर्यंत दाना भरतो. हा, म्हणजे हा. भारती 45 मक्काचा. हा, हा. तर एक मक्काचं कणूस सोलून दाखवा ना तुम्ही. हे सोललं जातं. हां, सोला. पोटापर्यंत दाणा भरलेला असतो बा. हां, बिलकुल आमचं म्हणणं आहे बा, की टोकापर्यंत दाना भरतो. है ना? हा, दाणा भरलेलाच आहे टोकापर्यंत. टोकापर्यंत दाना भरलेला आहे. आणि कसं एक समान कंस आहे, एक समान दाणे आहेत खालीपासून तर वरपर्यंत. बरोबर ना? हो. एक थोडं मधून मोडून दाखवा बरं का, याचं लेंडूर वगैरे कसं काय आहे? बिट्टी एकदम बारीक आहे याच्यामध्ये. बरं, कॅप्सूल टाईप दाणा आहे. हो. एकदम जबरदस्त असं हे वाण आहे. तरी तुमचं काय मत राहील, येणाऱ्या सीझनमध्ये शेतकऱ्यांनी लागवड करावं की नाही करावं? नाही, नाही, करायला पाहिजे. कारण याचे शेवटपासून टोकापर्यंत दाणे बी भरता, हां, बिट्टी बी बारीक आहे, आणि पहिली गोष्ट मेन गोष्ट म्हणजे अळीला कमी आहे. उगवण शक्ती पण चांगली आहे. ओके. व्हरायटीचे करायला पाहिजे. आता मी रब्बीला सुद्धा भारती 99 म्हणून लागवड करणार आहे. अच्छा, रब्बीला तुम्ही भारती 99 लागवड हो. करशाल. ओके. चालेल. धन्यवाद भाऊ.